नमस्कार. आज आपण एका यशस्वी विद्यार्थ्याची मुलाखत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत. निवेदक विठ्ठल पवार हा असणारा यूट्यूब चॅनल आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक यशस्वी, एक प्रेरणादायी विद्यार्थ्याची मुलाखत आज आपण घेणार आहोत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकणारा हा विद्यार्थी, अगदी दुर्गम डोंगरी भागामध्ये राहणारा हा विद्यार्थी इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये सन 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये पुणे जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये चमकतो. त्याच्या या यशाबद्दल, त्याच्या या अभ्यासाबद्दल आज आपण या व्हिडिओद्वारे अधिक माहिती जाणून घेणार आहोत. जेणेकरून स्कॉलरशिपमध्ये बसलेल्या महाराष्ट्र राज्यातल्या तमाम विद्यार्थ्यांना त्याची ही माहिती, त्याचे असणारे विचार हे मार्गदर्शन आणि प्रेरणादायी ठरणार आहे. चला तर मग जाणून घेऊया एका यशस्वी विद्यार्थ्याची मुलाखत, जो विद्यार्थी इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये स्वयं अध्ययनाद्वारे गुणवत्ता यादीमध्ये चमकतो. अशा एका आदर्श विद्यार्थ्याची मुलाखत या व्हिडिओच्याद्वारे आपण घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुझं नाव काय? माझे नाव श्रीराम विठ्ठल पवार. तुझ्या गावाचं नाव काय? माझ्या गावाचे नाव करंदी खेबा, तालुका भोर, जिल्हा पुणे. तू इयत्ता 5वीमध्ये ज्या शाळेमध्ये शिकत होता, तर त्या शाळेचं नाव काय? माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंदी खेबा. श्रीराम विठ्ठल पवार हा माझा मुलगा आहे, परंतु इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये त्यानं यश मिळवलेलं आहे. श्रीराम, प्रथम मी तुझं मनापासून अभिनंदन करतो की स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये तू दैदिप्यमान यश संपादित केलेलं आहे. गुणवत्ता यादीमध्ये तुझं नाव आलं आणि त्याबद्दल मी प्रथमतः तुझं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. स्कॉलरशिप परीक्षेमध्ये श्रीराम, याची तयारी तू कधीपासून सुरू केली? मी स्कॉलरशिपची तयारी 4थी पासून सुरू केली. मी 4थी स्कॉलरशिपच्या बेसिक कन्सेप्ट जाणून घेतल्या. त्या मला 5वीमध्ये उपयोगी ठरल्या. हां, अतिशय छान. म्हणजे तू बेसिक कन्सेप्ट म्हणजे इयत्ता 4थी पासूनच स्कॉलरशिपची तयारी, म्हणजे 1 वर्ष अगोदरच श्रीराम विठ्ठल पवार या विद्यार्थ्यानं 4थीमध्येच म्हणजे 1 वर्ष अगोदरच स्कॉलरशिप परीक्षेची तयारी केली. म्हणून श्रीरामला हे यश मिळालेलं आहे. मग मला श्रीराम सांग की स्कॉलरशिप परीक्षेमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्या विषयाला प्राधान्य दिलं पाहिजे असं तुला वाटतं? स्कॉलरशिप विषयात गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाला प्राधान्य दिले पाहिजे. कारण हे 2 महत्त्वाचे विषय आहेत. ते त्यांच्यावरच आपले मेरिट अवलंबून असते व ते विषय जरा अवघड देखील असतात. त्यामुळे आपण त्यांचा सराव करणे आवश्यक आहे. बरोबर. जास्तीत जास्त गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाला प्राधान्य हे विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये देणं अतिशय गरजेचं आहे. कारण या 2 विषयावरतीच खऱ्या अर्थानं स्कॉलरशिपचं असणारं मेरिट अवलंबून असतं. मग अनेक विद्यार्थी विचारत असतात की भाषा जो स्कॉलरशिप परीक्षेमधला जो विषय आहे, तर भाषा विषयाची तयारी नेमकी कशी करावी? ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, ज्यांना क्लासेस नाही आहेत आणि जे स्वयं अध्ययनानं शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करत असतात, अशा भाषा विषयाची तयारी करत असताना अनेक वेळा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत असतात. मग भाषा विषयाची तयारी तू कशी केली होती आणि भाषा विषयाची तयारी करत असताना नेमकं काय करणं गरजेचं आहे? भाषा विषयाची तयारी करताना अवांतर वाचन, वेगवेगळी पुस्तके वाचणे, मोठ्या इयत्तेची पुस्तके वाचणे, असे विविध प्रकारचे पुस्तकं वाचन करणे आवश्यक आहे. म्हणजेच 6वी, 7वी, 8वी अशा मोठ्या वर्गाची पुस्तकं तू वाचलेली आहेस का? हो. व म्हणी व वाक्प्रचार देखील आपण यांचा देखील सराव करणे आवश्यक आहे. अतिशय बरोबर आहे. म्हणी आणि वाक्प्रचार यांचा देखील सराव विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त करणं आवश्यक आहे. स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आपण आता पाहिलं की भाषा विषयाची तयारी नेमकी कशी करावी आणि श्रीराम पवार या विद्यार्थ्याने भाषा विषयाची तयारी या पद्धतीनं केली होती. आपण देखील त्या पद्धतीनं तयारी करावी. मग स्कॉलरशिप या
स्कॉलरशिपमध्ये सर्वात सोपा विषय कोणता? स्कॉलरशिपमध्ये मला सर्वात सोपा विषय इंग्लिश वाटला, कारण त्या विषयामध्ये आपल्याला आपल्या बुद्धिमत्तेनुसार प्रश्न असतात, म्हणून मला तो विषय सोपा वाटला. बरं. मग गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी आपण आता तू गुणवत्ता यादीमध्ये आलेला आहेस. तर गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी विद्यार्थ्यांनी किती तास अभ्यास केला पाहिजेल आणि त्याची सुरुवात नेमकी कधीपासून विद्यार्थ्यांनी करावी? प्रथम 4 महिन्यात आपण 5वीच्या प्रथम 4 महिन्यात सर्व स्कॉलरशिपमधील विषयातील घटकांचा अभ्यास करणे गरजेचे आहे व नंतर उरलेल्या 2-3 महिन्यात आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवणे आवश्यक आहे. म्हणजे जास्तीत जास्त सराव प्रश्नपत्रिका सोडवणं गरजेचं आहे. मग ती दिवसामधून 2 प्रश्नपत्रिकेचा सराव विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे. मग तू स्कॉलरशिप परीक्षा तू दिलेली आहे, त्यामध्ये गुणवत्ता यादीमध्ये तुझं नाव आलेलं आहे. मग हे यश मिळवत असताना नेमका स्कॉलरशिप परीक्षेमधला तुझा अनुभव नेमका कसा होता? हे जर सांगितलं तर महाराष्ट्र राज्यातल्या तमाम जे ग्रामीण भागामधले जे विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यासाठी तुझा असणारा हा यशस्वी अनुभव निश्चितपणानं एक प्रेरणादायी ठरणार आहे. माझा अनुभव असा आहे की मला स्कॉलरशिप परीक्षेमध्ये मराठी, गणित हे मध्यम पातळीचे विषय वाटले व नंतर इंग्रजी हा विषय मला सोपा वाटला व बुद्धिमत्ता विषय मला अवघड वाटला. त्यामुळे आपण सर्व विषयांचा सराव करणे आवश्यक आहे. बरोबर. म्हणजे सर्व विषयांचा सराव जर आपण केला, तर त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या रीतीनं मार्क्स मिळू शकतात, असा श्रीरामनं त्याचा स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे. मग मला श्रीराम सांग, की स्कॉलरशिप व्यतिरिक्त तू या अगोदर म्हणजे इयत्ता 5वीच्या अगोदर कोणकोणत्या परीक्षा किंवा आत्तासुद्धा इयत्ता 6वीमध्ये तू आहेस, तर कोणकोणत्या परीक्षा या अगोदर आणि त्यानंतर तू दिलेल्या आहेत? मी इयत्ता 5वीमध्ये नवोदय, मंथन व इयत्ता 1ली-2री पासूनच मी मंथन मोबाईलवर मी सामान्य ज्ञानच्या विविध टेस्ट सोडवत होतो. अशा प्रकारे मी विविध परीक्षा दिलेल्या आहेत. बरं, सामान्य ज्ञान जे तू इयत्ता 1ली पासून मंथनची परीक्षा दिलेली आहे. मग जे खाजगी असणारी जी टॅलेंट सर्च परीक्षा आहे, तर त्या मंथन परीक्षेचा तुझा नेमका अनुभव कसा होता? मंथन परीक्षा ही स्कॉलरशिप परीक्षेपेक्षा जरा सोपी असते. त्या मंथन परीक्षेमध्ये आपल्याला पुढे स्कॉलरशिपचेच पूर्वतयारी करून घेतली जाते. त्यामुळे पुढे स्कॉलरशिपला आपल्याला अडचणी येऊ नये म्हणून मंथन परीक्षेला बसणे गरजेचे आहे. म्हणजे परीक्षेची जर तयारी चांगली असेल, तर स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आपण यशस्वी होऊ शकतो का? हो. आपण मंथन परीक्षेचा सराव केला तर आपल्याला पुढे स्कॉलरशिप विषयात जास्त ताण येत नाही, कारण आपल्याला आधी सराव झालेला असतो त्यामुळे. बरं. मग या ज्या स्कॉलरशिप व्यतिरिक्त तू मंथन, नवोदय यासारख्या परीक्षा तू दिलेल्या आहेत. मग ज्या खाजगी परीक्षा तू इतर सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, बीड, जालना इत्यादी जिल्ह्याच्या ज्या ऑनलाईन सामान्य ज्ञानच्या परीक्षा होत्या, तर त्या परीक्षेमधला तुझा नेमका अनुभव कसा होता? त्या परीक्षेमध्ये मला 90-92% असे मार्क पडत होते. बरं. त्यातील म्हणजे त्या परीक्षेमध्ये तुला चांगल्या रीतीनं मार्क्स पडत होते. मग त्यासाठी तू कोणकोणती पुस्तकं यूज केलेली आहेत? मी त्यासाठी सर्व सामान्य ज्ञानची पुस्तकं यूज केली. तर उदाहरणार्थ नवनीत, विद्याभारती अशी विविध पुस्तके मी यूज केलेली आहेत. म्हणजे नवनीत आणि विद्याभारती प्रकाशनाची असणारी सामान्य ज्ञानची पुस्तकं श्रीरामने यूज केलेली आहेत. मग म्हणजे इयत्ता 1लीपासूनच तू अगदी सामान्य ज्ञानची अशा खाजगी ज्या परीक्षा आहेत, त्या परीक्षेला तू सामोरं गेलेला आहे. त्यामध्ये देखील 85-90-95% मार्क्स त्याने मिळवलेले आहेत. तर हे श्रीरामचं असणारं यश आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांसाठी निश्चितपणानं एक मैलाचा दगड ठरणार आहे. श्रीराम, मला एक सांग, की तू जे इयत्ता 1लीपासून अगदी नवोदय, मंथन परीक्षेमध्ये तू तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये तुझे क्रमांक आलेले आहेत आणि आत्ताच्या देखील इयत्ता 5वीच्या
शैक्षणिक वर्ष 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये तू दिलेली स्कॉलरशिप परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी आयोजित केलेल्या या परीक्षेमध्ये देखील तू गुणवत्ता यादीमध्ये आलेला आहे. मग हे यश तू संपादित करत असताना तुझे ते यश तू प्राप्त करत असताना तू नेमका अभ्यास कसा केला होता? जर हा अभ्यास महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना समजला, ते देखील तुझ्याप्रमाणेच अभ्यास करतील. आपण जास्तीत जास्त स्वयंअध्ययन करणं गरजेचं आहे. कारण आपण स्वयंअध्ययन केल्यावर आपल्याला सर्व गोष्टी समजतात व शिकायला मिळतात. हां, म्हणजे स्वयंअध्ययन ही यशस्वी होण्याची एक मुख्य पायरी आहे. म्हणून सेल्फ स्टडीला जास्तीत जास्त महत्त्व हे विद्यार्थ्यांनी देणं गरजेचं आहे. त्यासाठी शिक्षकांचं असणारं मार्गदर्शन देखील, पालकांचं असणारं मार्गदर्शन, तसेच विविध कोचिंग क्लासेसचं देखील मार्गदर्शन जर विद्यार्थ्यांना मिळालं, तर विद्यार्थी निश्चितपणानं त्या परीक्षेमध्ये यश मिळवत असतात. मग श्रीराम, या सर्व परीक्षा गेली तू 5 वर्ष झालं ह्या सर्व परीक्षा, वेगवेगळ्या परीक्षा देतोय. मग इयत्ता अगदी पहिलीपासून हा तुझा प्रवास, सामान्य ज्ञानाचा प्रवास तुझा सुरू आहे. मग यातून तुझं नेमकं ध्येय काय आहे? माझे ध्येय आहे की मी पुढच्या काळात कलेक्टर बनावं. त्यासाठी मी आत्तापासूनच तयारी करत आहे. इयत्ता पहिलीपासूनच मी विविध सामान्य ज्ञानची पुस्तके वाचतो. त्यातील सामान्य ज्ञानचे प्रश्न लिहितो, पाठ करतो व त्याचा सराव करतो. म्हणजे श्रीराम पवारला जिल्हाधिकारी व्हायचं आहे हे त्याचं असणारं स्वप्न, आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी श्रीराम हा इयत्ता पहिलीपासूनच जिल्हाधिकारी होण्यासाठी ज्या ज्या पायऱ्या चढाव्या लागतील त्या पायऱ्या त्यानं चढण्याचा प्रवास त्यानं सुरू केलेला आहे. आणि जिल्हाधिकारी होण्यासाठी माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा. निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवरती तू दिलेली एक यशस्वी विद्यार्थ्याची मुलाखत, आणि त्या मुलाखतीसाठी तू वेळ दिला, आणि महाराष्ट्रातल्या तुझ्यासारख्या तमाम असणाऱ्या विद्यार्थ्यांना तुझ्या या माहितीमुळे त्यांना निश्चितपणानं मार्गदर्शन होणार आहे. माहिती दिल्याबद्दल, मुलाखत दिल्याबद्दल मी तुझे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.